अतिशय सकाळपासून सर्व शिक्षक बंधू भगिनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या स्पर्धा पार पाडण्यासाठी सहकार्य करतायत। खरं तर आपल्या तालुक्यामध्ये या स्पर्धा घेत असताना कुठेही किंतु परंतु होत नाही। सर्वजण अगदी इन्व्हॉल्व होतात आणि शेवटच्या क्षणापर्यंत उत्तमरित्या स्पर्धा पार पाडतात। हे आतापर्यंतचं वैशिष्ट्य आहे आपल्या तालुक्याचं। तीच परंपरा इथून पुढे आपल्याला ठेवायची आहे। हॅलो, आबा आयरे सर, कृपया सूचनेकडे लक्ष द्या। आबा आयरे सर, कबड्डीचे परीक्षक अंपायर म्हणून ते काम करणार आहेत। कबड्डी स्पर्धेसाठी त्यांची नेमणूक केलेली आहे। आबा आयरे सर, कृपया आवाजाकडे लक्ष द्या। आयरे सर, तिथं ते स्पर्धक उन्हात उभे आहेत, कृपया आपण काळजी करा आणि तिथं लवकर जा। आबा आयरे सर, आवाजाकडे लक्ष द्या। कबड्डीची स्पर्धा आपल्याला घ्यायची आहे। चला लवकर। आता जे समोर मुलं बसलेत ना, त्यांनी माझ्याकडे लक्ष द्या। फक्त समोर बसलेल्या मुलांसाठी सूचना आहे, 5 मिनिटात फक्त इथं बसलेल्या मुलांसाठी तुम्हाला जेवण घ्यायचं आहे। पण जेवण घेण्याच्या आधी हात व्यवस्थित धुवायचे आहेत आणि समोरच्या ब्लॉकमध्ये जाऊन आपली स्वतःचं ताट वाढून या ठिकाणी येऊन बसायचे आपल्याला। आता लगेच नाही, मी सांगेल तेव्हा 5 मिनिटात तुमच्यासाठी जेवणाची सोय या ठिकाणी केलेली आहे। नंतरच्या खेळाडूंसाठी आपण पुन्हा तशाच पद्धतीचे नियोजन केलेलं आहे। आठ बस ना रेशन बाहेर एक 5 मिनिटात ती तयारी होईल, मग मी तुम्हाला सांगतो। तोपर्यंत तुम्ही इथंच बसा, खेळू नका, ऊन खूप आहे। जो का खेळतायत ते मुलं, माझं लक्ष इथून। चला लवकर इकडे या। ऊन खूप आहे। एक दिवस शनिवारी पुन्हा येऊन आपण या ठिकाणी सकाळी सकाळी डोका खेळायला। आता उन्हात नका खेळू। गोविंद देवरे सर कुठं असतील त्यांनी कृपया स्टेजकडे यायचं आहे। श्री गोविंद देवरे सर केंद्र प्रमुख यांना विनंती आहे की आपण स्टेज जवळ यायचं।